धुळे गेस्ट हाऊस रोकड प्रकरणी अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 8 दिवस तपास केल्यानंतर धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धुळ्यातील शासकीय विश्रामगृह गुलमोहरमध्ये खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,00,000 रोकड सापडली होती। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अर्जुन खोतकर आहेत। त्यांचं पूर्वचरित्र काय आहे? ते शिवसेनेमध्ये होते बरं का, आणि शिवसेनेत नव्हते, ते शिवसेनेतून का बाहेर पडले? तर त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाली। एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे गेले। हा त्यांचा पूर्व इतिहास आहे। 2 कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पीएकडे सापडली, ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि 15 कोटीचा हिशोब होता। 10 कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार होते। या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाले धडाधड तिथे जाऊन पोहोचले असते। काय केलं? भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणा गुन्हे दाखल केले, एसआयटीची स्थापना केली, कोणाच्या नेतृत्वाखाली आणि एसआयटीचे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का? लोकांना फसवायचे धंदे बंद करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।